फुल मॅटर इकडे झालेलं आहे आता, म्हणजे सगळी आपली सुरुवात झालेली आहे भावानून. युट्यूबवर आपल्याला फायदा थोडा मी वापर करतो, युट्यूबवर आपल्याला फायदा आता व्हायला लागलाय मला. ठीक आहे, तर हे असं म्हणजे मी कधी घराच्या बाहेर नाही पडायचो, पण आता मित्रांच्या सोबतीने घराच्या बाहेर पडायला लागलो. इकडे गाणी बिणी चालू आहेत एक नंबर असा. हाय भावानो, नमस्कार. तर तुमच्या नमस्कार. तर देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचा मनापासून स्वागत आहे. तर भाऊ आता आम्ही पोहोचलो ते रोहाला, आणि रोहाला म्हणजे गावी आलेलो आहोत कोकणामधून थेट व्हिडिओ शूट करत आहे. तर आमचा जो प्लॅन आहे तो आजचा प्लॅन आहे आमचा हे जंगलामध्ये जाऊन नाईट आऊट करायचा, म्हणजे तिथे स्टे करायचा, जेवण वगैरे सगळं काय ते करायचं. आणि कोकणामध्ये नाईट म्हणजे विषय काय माहिती आहे का, आता म्हणजे कोकणामध्ये अशी म्हणजे एक अफवा असते, म्हणजे अंधश्रद्धा वगैरे म्हणजे ॲक्च्युली खरंच असतात ह्या गोष्टी. मे बी मला तरी काही अजून म्हणजे असा काय अनुभव नाही की चाडगे वगैरे असं असं बोलतात. तर तेच आम्ही आता अनुभवण्यासाठी जाणार आहोत. तर आता आम्ही पोचलो ते आता, तर आम्ही 3 जण आहोत तिथं. आपले मेन जो गेम आहे तो अजून गावात नाही, तर ऑटोवाल्याचा जो आता येणार आहे तर त्याची आम्ही वाढ बघतो. ठीक आहे, तर हा जस्ट बोलू इंट्रो म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे अशी थोडी ॲडव्हेंचर थ्रिलर आणि थोडी हॉरर व्हिडिओ आजचा आपला ब्लॉग व्हिडिओ सुरू कोणतं बघायला मला. आणि विषय काय माहिती आहे का, म्हणजे ह्या फुटाडगीच्या गोष्टी आहेत. फुटाडगी म्हणजे एक जागा, म्हणजे काय काय जागा असतात तिथे म्हणजे तिथे असतात. तर ते जात तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात दिसणार, तुम्ही म्हणजे खूप एन्जॉय करा. आणि आपल्याला उद्याचा सनशाईन पण बघायचं. ठीक आहे, तर मस्त इंटरेस्टिंग होणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडणारच, विषय नाही. ठीक आहे, तर बघू आता आपला भाव येईल त्याची वाट बघतो आम्ही. आणि जेवण बिवण बनवणार म्हणजे तुम्हाला एक अनुभव भेटेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि थंडीचा दिवस आहे त्यामुळं कशी अजूनच मजा येणार आहे. ठीक आहे, तर म्हणजे काय काय आमचा अनुभव आहे, तर मी तर पहिल्यांदाच जाणार आहे असं म्हणजे कॅम्पिंगसाठी कॅम्पिंगला. तर बघू कसं काय ते आजचं म्हणजे रात्र एकदम थोडा एक्साइटमेंट पण आहे, थोडी भीतीदायक पण आहे. कारण अशा म्हणजे गोष्टी आपण ऐकतो लहानपणापासून की कुठं असतात वगैरे हे ते असं म्हणजे. तर ॲक्च्युअलमध्ये आता काय आहे मला पण नाही माहीत, म्हणून हा आजचा प्लॅन केलेला आहे आपला. ठीक आहे, तर डायरेक्ट आता स्पॉटवरती भेटू. ऑटोवाला आता अजून आला आहे नाही, तर बघू त्याची वाट बघतो आम्ही इकडं. तर वाजले ते म्हणजे 10:30 आणि सगळा म्हणजे स्टँड पूर्ण भरलेला. तर पाठी तुम्ही बघू शकता. आणि सगळा म्हणजे आम्हीच फक्त आलो 3 जण. तर जाम मजा झालं, बघू आता कसं काय ते. तर मित्रांनो आता ते झालेत म्हणजे 10:45, 15 मिनटं अजून वाट बघत आहे. धुका पाडायला लागला, डव पाडला आहे पूर्ण. तरी अजून काय आमचा ऑटोवाल्याचा अजून काय ठाणपत्ता नाही. तर बघू आता कसं काय ते. आणि भाव आपलं कंटाळलं. आणि म्हणजे आपल्याला जंगलात जाऊ नये ना, आम्ही म्हणजे जेवण करणार आहोत तिकडं, म्हणजे एक वस्ती करणार आहोत. म्हणजे कसं काय आहे सगळा कारभार म्हणजे जंगलामध्ये, कारण प्राणी वगैरे असतात, वाघ सिंह बिंह सगळं असतात. तर म्हणजे जे पण काय दिसणार आहे ते साप वगैरे जे पण काय आहे ते म्हणजे पहिल्यांदाच असणार आहे. त्यामुळं कसा जे काय अनुभव आहे ते तुमच्याबरोबर शेअर करायला मला आवडणार आहे. ठीक आहे, तर बघू आता एक ऑटो दिसत आहे तिथं, पण कोणाच्या काय माहिती. ही माणसं इथे उभी आहेत, ती माणसं आहे. आणि आम्ही तिघंच म्हणजे इकडं आतून बाकी सगळा स्टँड पूर्ण खाली झाला आहे. ठीक आहे, तर आता एक रिक्षा आली, कोण आहे काय माहिती. ठीक आहे, तर भाऊ तुम्हाला हे पक्षी दिसत आहेत की नाही काय माहीत. तर इथं पक्षी आहेत. अँड वी कॉल बागला, हां दिसत आहेत हे बघा, पांढरं पक्षी आहेत. बिचारा झोपला तिथं, ते बगला आहे सगळं हे बघा. तर हे सगळं पक्षी आहेत ते बगला आहेत, बिचारा झोपलेलं आहेत बघा. डेंजरस.
तर भाऊ तुम्ही बघू शकता आता आम्ही जात आहोत ऑटो रिक्षा मधून आणि आवाज पण नाही येत आहे. तर कोण कोण आहे सोबत तुम्हाला नंतर तिकडे गेलं तर तर भाऊन फायनली आम्ही पोचलो आहोत आणि आमची व्यथा बघून तुम्ही काय तुम्हाला चार शब्द काय बोलायचं असतील ते बोला. तर आपल्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला तिकडे आपल्या स्पॉटवरती गेल्यानंतर सांगतो. तर इंट्रोड्यूस करतो. हा आपला मित्र जो तुम्ही त्याला ओळखत असणार विनोद. हा निलू निलेश अण्णा हे बघा टोप. तर भाऊ निलेश अण्णा नाही निलू आहे त्याचं नाव निलेश. आणि आपला कॅन्डी जो सापडलेला होता तर मी ती व्हिडिओ बघतच असेल. आणि बाकी आपलं 3 जण आहेत मित्र 4 जण ते येत आहेत. ठीक आहे तर लय मजा येणार आहे. पाणी बिणी सगळं घेतलंय जेवण बिवण चाय बी सगळं तिथं स्पॉटवरती होणार आहे. ठीक आहे तर भाऊ तर रात्री 12:30 वाजलेत आणि आम्ही निघालेलो ते म्हणजे आता नाईट कॅम्पिंगला. ठीक आहे आणि विषय असा आहे की आज आहे अमावस्या शनिवार आणि त्यातमध्ये आम्ही खिलाडी अशा आमची टीम निघालेली आहे. तर बाकी पब्लिक आपली येत आहे. ठीक आहे तर त्यांचा तुम्हाला नंतर इंट्रोड्यूस करून देतो. चला तर भेटू डायरेक्ट स्पॉटवरती. 2 जण गार्टून आले नाही गेले घरी. तर आम्हाला म्हणजे एवढा टाइम झाला की अजून आपली पब्लिक होती पुढं म्हणजे पण त्यांना लय लेट झाला त्यामुळं जाऊ दे आता नेक्स्ट टाइम बघू. पण ह्या व्हिडिओची तुम्ही मजा घ्या लय मजा येणार आहे आपल्याला. हे निल्या डुकरा उडवतील. तर भावना आपली पब्लिक निघालेली आहे एकदम फुल खेज मध्ये. बघा तर आमची सगळी गॉसिप चालू आहे की काय फाटी बिटी कशी घ्यायची ती. तर विषय असा आहे ऑनलाईन गॅस मागवलेला पण थोडा लेट झाला त्यामुळे सगळी वाट लागली. बघा तरी आपली सगळी पब्लिक आहे. तर पाहून फायनली स्पॉटवरती पोहोचले आहेत आणि थंडी एवढी आहे की म्हणजे शब्द पण फुटत नाही. तर तुम्हाला आम्ही जो लोकेशन आता मी जो निवडला आहे आपल्या मित्रावी तो तुम्हाला दाखवतो. इकडे ते काम त्यांचं चालू आहे म्हणजे बघा इकडे इस्तू पेटवत आहेत आणि हा जो ब्रिज आहे त्याच्या इकडं पाणी हा पूर्ण म्हणजे ब्रिजच्या खालून पाणी होते आणि आम्ही जो स्पॉट निवडलेला आहे तो खाडीच्या इथला आहे. त्यामुळं कसा म्हणजे एकदम म्हणजे थोडा ॲडव्हान्स लेवलचा आणि थोडा ॲडव्हेंचर आहे आमचा आजचा जो काय कॅम्पिंग आहे तो. तर इस्तू इकडे पेटवत आहे आपला भाव. ठीक आहे हे बघा हे आहे सगळा आपला म्हणजे डेक पण आणलाय. तर हा स्पीकर आहे. ठीक आहे स्पीकर पाणी बिर्याणीचा टोप आणि हा सगळा चाय बीचा सामान आहे. नाही लक्षात हे विनोदला म्हणजे बोललो तर आमच्या कॅम्पिंगला सुरुवात झाली आणि इकडे आपली मंडळी ती बाचाबाच चालू झालेली आहे सगळ्यांची. तर हा आपला मित्र आहे ऑटोवाला महाराष्ट्र ऑल परमिट. ठीक आहे एनी टाइम चायला हा एवढा हसते का आज पण. आपला कॅन्डी कॉल मी कॅन्डी निलेश अण्णा. हा निलेश अण्णा. तर कॅम्पिंगची हीच मजा तुम्हाला आज येणार. तर सगळा क्रेडिट आपला जातं या भावाला. ठीक आहे विनोद दाला आणि आपल्या निकेत भावाला. तू माझ्या नाव घेतोस का तिथं माझ्या बोल ना जरा माझ्या मागे हे कधीतरी. तर भावानो आम्ही जो आता आलेलो ते कोकणामध्ये आलेलो आणि कोकणामध्ये विशेष गोष्ट म्हणजे काय माहिती आहे काय तर भुताडकीच्या गोष्टी भरपूर होत असतात कोकणामध्ये. तर तेच आम्ही आज अनुभवणार आहोत आणि आपल्या मित्राने लेटेस्ट खबर दिली की इकडे बिबटे येतं. बिबटे म्हणजे पॅन्थर. ठीक आहे तर तो पण असा येतं असं तो बोलला कारण आम्ही जो स्पॉट निवडला तो खाडीचा स्पॉट आहे. त्यामुळे इकडं कसा जो म्हणजे प्राणी वगैरे साप बी इकडं म्हणजे जास्त प्रमाणात असतात. तर आम्ही मुद्दाम म्हणून तो स्पॉट निवडलेला आहे. ठीक आहे आणि इकडं पाणी आहे हे बघा. पाणी म्हणजे जस्ट 1 फुटावर पाणी आहे पूर्ण. कुठे येतात आला घरी जेवण पियाला परत इकडे दारू घेऊन आला.
मोठा स्पीकर आमच्या 70,000 सोनीचा मला नको देऊ. तर भावानं फुल मजा एन्जॉय फुल एन्जॉय करणार आहोत आज. तर नक्की व्हिडिओ शेवट पण बघा. आणि विषय असा आहे की वाटत होत आहे. तर भावानं याकडे गाणी गाणी एवढा म्हणजे आता म्हणजे असं झालं नाही सीन की बाबा म्हणजे विषय असा आहे की आता मित्रांनी जेवणाची सुरुवात केलेली आहे. कारण बिर्याणी लवकर केली त्यामुळे गाणी बिणी बघू शकता. आणि आपली पब्लिकडे फुल बसलेली आहे जेवायला. आपली जी भावकी आहे ती म्हणलेली आहे की आता जेवण करत आहे. आणि मी का नाही करत आहे कारण मला थोडा म्हणजे आज शनिवार असल्यामुळे नाही जमत आहे. तर आई पराठा वेळा खातो नंतर. तर आजचा जो आपला ब्लॉग आहे तो एकदम म्हणजे एक नंबर असा होणार आहे. अनुभव घेणार आहोत आम्ही. आणि झोपायचं आहे आम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाय पिऊन जायचं म्हणजे सनशाईन करूनच जायचं आम्हाला. ठीक आहे डायरेक्ट इथं. आणि खाडीचं पाणी आता भरती आलेलं आहे मी बघा. तर इथं पाणी आहे. आता जो स्पॉट निवडला आहे ना तो एक नंबर असा डेंजर भावाने आपला स्पॉट निवडलेला. आणि विषय असा आहे की ब्रिज आहे इथं आणि खालून पाणी वाहते. म्हणजे तुम्ही असं म्हणजे किती पण कुठं पण रेसॉर्टला जा कुठं पण जा काही बी करा पण म्हणजे जी गावची सर आहे ती कशाला येऊ नाही शकत. तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लावलं म्हणजे फुल सर्व्हिस लावतो. भावाने आपलं सगळं बिर्याणी त्यांचा आता झालेला आहे. आणि आईने मला पराठायचं कारण माझा शनिवार उपास त्यामुळं मी पण थोडा येतो. आणि मग परत त्या आईला डाबा उघड का नाही. तरी आईने दिलंच पराठ. ठीक आहे. मला बोलवा तर इकडे काही बनवायला जमणार नाही कारण आपला ऑनलाईन गॅस येणार होता. गॅसचा झाला लफडा सगळा त्यामुळं काय रसाविसा बनवते मटर आणलं तिथं. तर आता येतो हे खाऊन घेतो पहिला. तर म्हणून वाजले तो म्हणजे 1 वाजून बरोबर 11 मिनिटं झाले. आणि आपल्या भावांचा जेवण येणं करून झालं. आणि वाचित झालं झालेलं आहे. एक नंबर वाढलं म्हणजे तुम्ही लाख रुपये देऊन सुद्धा अशी मजा नाही येणार. एकदा आम्ही आज मजा घेत आहोत. आणि ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक्सपिरियन्स द्यायला म्हणजे तुम्हाला बघायला भेटणार. आणि पण खूप आहे कारण विषय असा आहे की आम्ही म्हणजे थंडीच्या टायमात आलेलो. कारण थंडीच्या टायमात बाहेरची फिरायची मजा असते. तर भावनो आता आपण बघू ते म्हणजे स्टार. भाऊन कोकण बोलला की भुताडके आले. आणि आता भाव आपला टॉपिक करणार तो भूतांचा. तर बघू आता कोण पहिला भूतांचा म्हणजे असा आमचा चॅलेंजिंग आहे की भूताचा विषय काढून भित्रवायचा आहे. बसून आलो पप्पा काय बोलतस. मी बोलले की हा बोलला. अरे निले मी नसता ऐकून घेतला चिक्क्यावर बसून. स्टोरी कुणी सांगितली तीच सांगितली आता. चिकावर बसून काढत ना चिकावा नाही काय बोलला माहिती काय काय ते बोलते पहिलीकडे गेलेलो आणि शेंते कमल्या बाबा. अरे मी नसता निले ऐकून घेतलं असं.
बोलते यायला शेवटी तिकडनं चिका चिकन कासवा पण नाही ना कासव का चिकाव नक्की आठव चिकाव्याव काय हो काय निल्या काय हा सांगले हे मला नाही पाठला निल्या तिकडे आमच्या तिकडे वाड्यात पण झोडलेला ओढत बाहेर आणलेला रात्री कुणाला निल्याला आमच्या कशात नाही गेंडा बसून आला ते पप्पा ते कासव का चिकावा चिकावा ससा चप्पा द्यायला तर आमचा एक मित्र चालला झोपूला हे तो पाच देता घे पोहून येते गुडी मारून येता तिथं गाडी आलो निल्या सकाळी हालेस्टी आडवाला इथलं उठवा दिला नाही तू धोय मी तू तुमच्याकडे पोचीन फक्त वाटाने चिकावर बसून अरे पण हा काय बोलते गोष्ट खरी आहे काय नाही असा नाही करायचं तर भाऊने तेजेने सांगितला का निल्याचा पप्पा ना कोण निल्याचा पप्पा चिकावा म्हणजे ऑक्टोपस तो बोलते बसून त्याच्यावर बसून कानाखाली कुणी मारली तर एक मित्र आपला झोपला देवाला मध्ये निल्या चाय पिया उठ कुणी काना खाली मारला सांग साला आम्हाला भेट थोड्या भूताच्या गोष्टी सांग नाही तू ट्रेन मध्ये तू बोलास की मी सुरुवात करणार तर भावनो आता आमचा बिर्याणी तुका बघा तर बिर्याणी खाऊन झालेला आणि फायनली आता आम्ही चाय बनवत आहोत तर चाय साठी दगडा बिगडा आम्ही बघत आहोत ठीक आहे तर दगडा बिगडा म्हणजे कशाला ती टोप ठेवायला आपला जो चुला आहे त्याच्या भोवतूने असं बाजूनी दगडा ठेवायला ठीक आहे तर दगडानं आलो आम्ही आणि आता चाय मध्ये म्हणजे एकदम फुल फ्लेज मध्ये आम्ही एकदम म्हणजे अनुभव घेणार आहोत आणि इकडे कसा थोडा भीती वाटते कारण भीती म्हणजे कसा तर कॅमेरा असा लावतो ना त्यामुळं आजूबाजूला सगळा पूल आहे आणि पूल असून पण काय हे नाही मतलब नाही कारण पाणी जाते पुलाच्या इथून त्यामुळे विषय खोल आहे एकदम हा बघा आणि पाण्यातून वाफा डेंजरस आणि मित्रांनो जो मित्राने आपला स्पॉट निवडलाय तो पाण्याच्या ठिकाणी आहे त्यामुळे थंडी कशी आता जो सेल्सिअस वातावरण आहे तापमान तो तुम्हाला मी स्क्रीनशॉट पाठवून सांगतो, ठीक आहे लंडूर तर इकडं आपलं मित्र सगळं झोपलं बघा इकडं तर फुल माझ्या एक नंबर म्हणजे काय नुसता कालवा चाललाय कालवा नुसता कालवा मला कुठं माहिती होतं हे त्याच्या लाव फाटी बोलता तू कोयती बिती घेऊन गेलतास बॅगेत शाळेत आई सपत कोयती घेऊन गेलता दगडा एवढी पिणार बस 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 डबल टोपाला हे टोपाला येला हे राखाडीला नको दाखला दिला का रे तुला दाखला दिलाच नाही दिला दाखला नाही जुगाड बघा इकडं चायमध्ये एलची तर नित्याचा काहीतरी सीन झाला वाटतं रावडी राठोड सारखा शाळेत घेत नव्हतं जायचं आता आपण घेत नव्हतं असा करेल तर काय नाही पण निल्या झाला पाचची सिस्टम होती त्यामुळे 9वी पर्यंत पोहोचला त्यांच्या ह्याच्यावर पाचवी काय म्हणजे छेडत होता का पहिली पण पास झाला चुप रहना भाई बंद करना तेरा बकवास बंद कर अभी बहुत हो गया मजाक शेयरी करता है सब मालूम है सब प्रोसेस निघाली सरकारची अभ्यास करायला जातोस का समोरच्या त्या बागून लिहायचं नाव पण त्याच्यात लिहायचं म्हणजे उत्तर लिहायचं नाव पण त्याचं लिहायचं
सर विचारायचं या 2 कशा काय लिहिल्या केलीकडच्या दोन्हीकडच्या बोर्डात झाल्यात आणि केल्या हा सुकलाय साप कसा दोन्ही तब्येतीने आहेत बोलू नको. दोन्ही तब्येतीने आहेत ज्यांनी हे हात- विषय हा थोडी विषय त्यांनी fitness झालाय. तब्येतीने तर भावानो हा कारण आहे नाईट कॅम्पिंगचा. तर आता नदीचा तू आहे ना हार घ्यायचा फक्त हार घ्यायचा तुला 10 वाला 20 वाला 20-30 वाला 7 रुपये खायचा का कानपडत कुणी वाढली दशी हे अशी असतात ना. दशीने कानपडा म्हणजे विषय काय? अरे बोलते चिकावीने कानपडा दिली ना. विषय काय माहिती काय माझा तो 7-8 चिकवा नाही माहिती आहे ना माझा तो चिकवा नाही गेले तसा नाही साईडला शांतमार असा विषय आहे. खाल्ला मार का नाही खाल्ला ते समोर बोलायचं ना कुणा म्हणा लक्षात ठेव भरतीपर्यंत हा. पप्पा अटकलेलं भरतीपर्यंत त्याचा पप्पा अटकलेलं हा. चिकावर बसून बसून आले आणि पाटणी वाजलं ना तर हे बापसाने काय दिलं पाय का काय लागला त्याच्या कानपडा दिले दशी आज चुकीचा बोलते काय झालं माहिती काय माझा पा चिकव वरती बसून आलं खरं ते उघडे माहिती ना तिथे चिकव बसून आले शंतरावांना कामले तिकडे रेडी आहे वरती कॅमेरा आपण किती जण फेकले तरी ते त्यांना खरं वाटतं उठ आता काय झोप पार्टी करा का झोपायला जायचा टोपा सकट पाणी. मटण ठेवणारच नेले हल्दीला की बकऱ्याचा काय तुझ्या पोराला घेऊन नाचा चिकाव्याचं मटण. चिकायचं मटण नेल्या तर निले ऍडवाइस देते की लग्न करा. खुनवतो इकडून निले मी नसता ऐकून घेतलं चिकाव्याचं मटण. तुझ्यावर त्यांनी खरं तर असं काढलं कलबीचा रसा. मी एकदा काही बोलत आहे ना आता खडबी तर घालले आणि कडकाटा बोलले काय कलबीचा रसा. रोज तर आता खाडी देईन मग काय बोलणार नव्हत रोज साठवत असतील का नाही घरात मी बैला बोलले तरी काय इकडे कोण बोलते त्यात जो बोलतो त्याची उडवायची असते जो नाही बोलत त्याची उडवायची चिका बसून मेजो काना खाली माझं कोण बोलला मी नाही बोललो हो तर मी नाही बोलले तर आपला मित्र रडत आहे. त्याला एवढ्या थंडी सुद्धा अश्रू त्याचे ढालत आहे कारण निल्याने त्याला काहीतरी छेडला. ठीक आहे तर निल्याने त्याला गप केलेला. आता तर आमची चाय इकडे झालेली आहे. एक नंबर भावाने जुगाड केला आपल्या चिप्स चिकुटी. सर्व आणि कडकाडा तर भावांनो आमच्या अशा प्रकारे चाय झालेली आहे एकदम देशी जुगाड. घेऊ काय सगळं कप पाया उलटले निल्याच्या थोबड्या उडव तू निल्याच्या थोबड्या उडव आय जाऊ दे. ते बटर खाडी फोड रा बघ बटर खाडी फोड एकच फोन मग काहीतरी ते बटर हा ही खारी आहे त्याचा भुसा झाला वाटतं शाम. तुला खोललं म्हणून तर दिलेले बघायला साखर बरोबर बोलशील काम गोड झाले घे मग आण साखर अरे घे चल आता मरू दे. पच्च्या आहे याला म्हणून बोलू आधी परत बोलू जाम गोड होईल म्हणून. आयला परत वाचायला लागेल ते कप. नाही काय बोलतो बरोबर आहे चार आहे ते आतमध्ये डबल स्वेटर घालून 2 कोट्या घालून पण घातले म्हणजे 2 वाजून
30 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं भाव अजून काही झोपायचं नाव नाही घेत. कारण मला वाटतं आता काय माहित, कारण चाय बी आता लगेच ठेवलेली आहे. तर थंडी जेवढी लागत आणि थंडी का आला कधी जास्त गावाला आहे आणि रानामध्ये म्हणजे गावाच्या बाहेर आलं, जवळजवळ 150 किलोमीटर बाहेर आलं आणि जो स्पॉट निवडला तो पण पाण्याच्या इथंच आहे. त्यामुळे कसं आहे बघा इकडं आहे तर हा सगळा असं म्हणजे पाणी बिणी पाण्याचं ठिकाण आहे. त्यामुळे थंडी जेवढी जास्त आहे. ठीक आहे, तिकडे फुल जुगलबंदी चालू आहे. तर हा असा विषय आमचा कॅम्पिंगचा. ठीक आहे, बाकी काय विषयच ना आमचा. गेल्या गप झालास थंडी लागते. तू काय पण बोलस रे, तो असतो त्याच्या 2 स्वेटर आयला ह्याला काय अर्थ आहे. पुढे घातलाच नाही मला, तुला असा कॉन्फिडन्स ना फोडीन साप. अरे तो हसायला येतोय ना म्हणून त्याने रुमाल बांधतो तोंडाला. रुमाल बांधून असतं आयला म्हणजे तुला व्हॅल्यूच नाही त्याच्या. का बसतो बोलाय गाडीला तर पैसे नाही दिले बोलते. नाही बोलतो, चुत्या बनवला बोलतोय. आता भेटलास नंतर कधी भेटलास ना तर असा मारेन ना, साप फोडून टाकेन, साप कानपा लाल करेन. लक्षात ठेव, कोल्या का बोल. त्यांनी तू उद्या 2 थंडा फोडी मी पण होतो तेव्हा माहिती आहे. तिथे कोपऱ्यावर तू आधी या चाय पियाला आणि चाय मध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे आहे चाय. रोज दूध पिशवी आणतो. कॅन्डीला भावाला अजून नको तू बिलकुल. कॅन्डी कोण आहे? पण कुणाच्या घरी कुत्रा असतं पाळलेलं, आईच्या गावात कुत्रा असतं, कुणाच्या मांजर असतं, असं म्हणजे वटी असतात पाळलेलं. तुमच्या इथं काय असतं? रशीला बांधून काय असतात? नाही बोकड नाही. म्हणजे त्याचं म्हणणं काय माहितीये का, तुमच्या इथे चिकावा असतात असं आहे. आई बोलल्या त्यांची खरी पण असतात. खरी आणि कडकड खराब ओळखते की नाही. म्हणजे कुत्रा कोण आता तुमच्या इथं? निल्या रशीला बांधून कोण आहे? तुमच्या इथे तर आपल्या भावाने चाय घेतली. तुम्हाला वाटत सरबत आहे, कोको कोला पण नाही, ती चाय. आरा उलटलो स्वप्न तुझ्या. कुठं जमत गरम कोको वाला तो आता स्टॅमिना घेते. निल्याला आहे आपला तेजाला हे करायला. किलो अंगावर पाय पडली. जायला दाराजवळ कोण बांधलाय म्हणजे मला अजून काही समजलं नाही. निल्या त्याला विचार ना फोडून तू. आमचं सगळं आता सेटअप झालेलं आहे आणि आपले बांधील की आपला कार्यक्रम संपलेला आहे. तर शेवटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय. दॅट इज मॅजिक. एकच आणलंस, अजून एक आहे. तर भावा हॅपी बर्थडे भावा. आधी 1 मिनिट गाणं म्हणलं. तर भावना होता आमचा सगळा झालेला आहे. आमचा बॅकअप एकदम झालेला आहे आणि सगळं काम करून आम्ही म्हणजे
जेवण खाऊन चायचं सगळं. तर आपला ऑटोवाला ऑल महाराष्ट्र परमिट आहे. एमर्जन्सी कधी पण असेल तर भावाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचा कॉन्टॅक्ट आणि पाठी आपली पब्लिक काय त्यांना नुसतं मॅटर म्हणजे आल्यापासून नुसतं मॅटरच होत. तो आपला भाव आहे. चल भावा धन्यवाद. उद्या येशील ना? हा उद्या येतो चल चला. चला भावानो आता वाजले ते म्हणजे सकाळचे 3:30.